प्रिय विद्यार्थ्यांनो, स्क्रीनवर तुम्हाला मराठी अक्षर भारती इयत्ता 10वी या पुस्तकाचं पहिलं पान दिसतंय. तुम्ही विचार करत असाल, काय सांगणार आहेत? नीट ऐका. एक गोष्टच सांगते तुम्हाला. तुमच्या वर्गामध्ये 2 विद्यार्थी बसलेले असतील. पहिला विद्यार्थी काय म्हणतो? अजून खूप वेळ आहे. आता जून महिनाच आहे. कितीतरी महिने अजून अवकाश आहे परीक्षेला. उद्या अभ्यास करतो. आणि दुसरा विद्यार्थी म्हणतो, आज एका पानाने एका उत्तराने सुरुवात करतो आणि उद्या दुसरं अजून उत्तर म्हणजेच आन्सर लर्न करतो. झालं. 1 वर्ष निघून जातं. आता दिवस कसला येतो? परीक्षेचा. दोघांनाही क्वेश्चन पेपर म्हणजेच प्रश्नपत्रिका दिली जाते. प्रश्नपत्रिका सेम असते, सारखी असते, पण निकाल म्हणजेच रिझल्ट मात्र वेगळा लागतो. काय कारण असेल याचं? याचं कारण हेच आहे, रोज जो व्यवस्थित अभ्यास करतो, आजचा अभ्यास उद्यावर ढकलत नाही, त्याचा रिझल्ट हा उत्तम लागतो, चांगला लागतो. आता दुसरं, ज्या दिवशी तुमचे आई वडील हे निकालाचा दिवस असेल आणि त्या दिवशी म्हणतील, अभिमानाने म्हणतील, प्राऊडने म्हणतील, हा माझा मुलगा आहे किंवा ही माझी मुलगी आहे. बघा कसा दिवस असेल तो. जरा यासाठी थोडा विचार करा. आणि म्हणूनच रोज आजपासून किंबहुना आत्तापासून आपण सुरुवात करूया 10वीच्या मराठी विषयासाठी. बाकी सर्व विषयांचा अभ्यास देखील तुम्हाला आजपासूनच सुरुवात करायचा आहे. मी मात्र तुम्हाला मराठी शिकवणार आहे. तुम्हाला आता स्क्रीनवर जे पान दिसतंय त्यामध्ये तुमचे 10वीच्या पुस्तकामध्ये किती पाठ म्हणजेच धडे म्हणजेच लेसन असतील तर 9. कविता किती आहेत तर 7. आणि रॅपिड रीडिंग म्हणजेच स्थूल वाचन 4. बरं, लेसन जे असतात त्यावर तुम्हाला किती प्रश्न विचारले जातील किंवा कवितेवर किती मार्क्सचे प्रश्न विचारले जातील, 80 मार्काचा पेपर कसा असणार आहे, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, सांगणार आहे. तेव्हा सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा. स्थूल वाचन याचा अभ्यास तुम्ही कसा कराल? यासाठी कोणत्याही प्रकारचा पॅरेग्राफ तुम्हाला दिलेला नसतो. तर या प्रश्नांची उत्तरं जसे वर्गामध्ये किंवा तुम्हाला मी शिकवेन तसे त्याच दिवशी उत्तरं पाठ करायची आहेत. आपण सुरुवात चांगली करतोय. सगळे तयार आहात ना? व्हेरी गुड. आता स्क्रीनवर तुम्हाला जे पान दिसतंय, जो पेज दिसतोय, त्यामध्ये 80 मार्काचा पेपर तुम्हाला कसा विचारला जाणार आहे ते दिसतंय. सर्वप्रथम 18 मार्काचा प्रश्न असतो, तो असतो गद्य विभाग. यामध्ये पहिला प्रश्न 7 मार्कासाठी विचारला जातो. प्रश्न पहिला अ किती मार्कासाठी? 7 मार्कासाठी. त्यासाठी तुम्हाला एक पॅरेग्राफ दिलेला असतो आणि हा पॅरेग्राफ तुम्हाला जे लेसन आहेत, जे 9 लेसन आपण आत्ता पाहिलं होतं की आपल्याला 10वीमध्ये किती पाठ असणार आहेत तर 9. या 9 लेसनवर, या 9 धड्यांवरच आधारित एक पठित उतारा सीन पॅसेज तुम्हाला दिला जाईल. त्यावर 2 मार्कासाठी अगोदर आकृती पूर्ण करा, चौकट पूर्ण करा असे प्रश्न विचारले जातील. त्याचबरोबर दुसरे प्रश्न परत मी तुम्हाला काय सांगते, प्रश्न पहिला अ 7 मार्कासाठी. आपण हे 7 मार्क कसे डिवाईड करणार आहोत, तुम्ही जेव्हा क्वेश्चन पेपर हातात घ्याल त्यावेळी देखील तुम्हाला समजणार आहे. 7 मार्काचा प्रश्न कसा विचारला जाईल तर प्रश्न पहिला अ एकतर आकृती पूर्ण करा, चौकट पूर्ण करा, विधान पूर्ण करा
प्रश्न पहिला आ सेम असाच वेगळा प्रश्न विचारला जाईल आणि 3 मार्कासाठी तुम्हाला स्वमत म्हणजेच पर्सनल रिस्पॉन्स आधारित प्रश्न विचारला जाणार आहे. त्यावेळी तुम्हाला स्वतःच्या शब्दामध्ये उत्तर लिहायचं असतं. प्रश्न पहिला आ परत पठित आकलन म्हणजे 9 लेसन आहेत, त्यापैकीच एखाद्या धड्यावर तुम्हाला दुसरा पॅरेग्राफ धड्यातूनच तुमच्या पुस्तकातूनच बाळांनो विचारला जाणार आहे. म्हणून रोज एक लेसन वाचायचं. जेव्हा शिक्षक वर्गात शिकवतात किंवा जेव्हा तुम्हाला यूट्यूबवर शिकवलं जाईल, माझे जर तुम्ही व्हिडिओ पाहाल तर त्यामध्ये ज्यावेळी मी शिकवलं जाईल तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तिथे दिलं जाणार आहे. प्रश्न समजला नाही हात वर करा. जेव्हा वर्गात मी शिकवते, शाळेत शिकवते, बरेचसे विद्यार्थी काही वेळेला ऐकतात आणि काही वेळेला त्यांचं लक्षच नसतं. पण नंतर जेव्हा परीक्षा येते तेव्हा मात्र तुम्हाला अरे हे आपण शिकलो होतो हा प्रश्न पडतो. कारण जेव्हा बोर्डाचे पेपर असतात त्यावेळी सुपरविजन करताना काही मुलं चक्क बसलेली दिसतात. याचाच अर्थ काय? तर तुमचं लक्ष नव्हतं ज्यावेळी शिक्षक तुम्हाला शिकवतात. दुसरा जो हे झाले 7 मार्कासाठी पठित आकलन प्रश्न पहिला अ, पठित आकलन प्रश्न पहिला आ. आता अपठित आकलन म्हणजेच अनसीन पॅसेज, हा पॅसेज जो असतो हा बाहेरून विचारला जातो. त्यावर 4 मार्काचा प्रश्न तुम्हाला विचारलेला असतो. किती मार्क झाले? 7 प्लस अधिक 7 14 आणि प्लस 4 टोटल 18 मार्क्स, 18 मार्क्स. हा झाला तुमचा प्रश्न पहिला. आता आपण दुसऱ्या विभागाकडे येऊया जो आहे पद्य विभाग, म्हणजेच कवितेवर हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता आपल्या कविता किती आपण पाहिल्या? 7 कविता तुम्हाला 10वीच्या परीक्षेमध्ये 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहेत. ठीक आहे. आता या 7 कवितांपैकीच तुम्हाला एक कविता ही समोर दिलेली असणार. जसा पॅसेज तुम्हाला दिला जातो तशीच कविता देखील तुम्हाला लिहून दिलेली असेल आणि त्यावर 8 मार्काचा प्रश्न विचारला जातो. हा झाला प्रश्न दुसरा अ. आता प्रश्न दुसरा आ जो आहे त्यालाच आपण रसग्रहण असं म्हणतो. 2 कविता तुम्हाला 2 कवितांची नावं देतात, बरोबर आहे, आणि त्यापैकी एका कवितेवर तुम्हाला प्रश्नांची जी उत्तरं आहेत म्हणजेच या कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण, कवितेचा विषय कोणता आहे, कवितेतून कोणता संदेश आपल्याला मिळत आहे, कवितेतील समानार्थी शब्द विचारले जाऊ शकतात किंवा भावार्थ विचारला जाऊ शकतो. आणि असंच ॲप्रिशिएशन म्हणजेच रसग्रहण यावर 8 मार्काचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. किती झाले मग पद्य विभाग? 8 प्लस 8 16 मार्क. व्हेरी गुड. आता आपण येणार आहोत विभाग तिसरा स्थूल वाचन म्हणजेच रॅपिड रीडिंग. यावर कोणताही पॅरेग्राफ दिला जात नाही. हे आत्तापासून लक्षात ठेवायचं आहे. नाहीतर तुम्ही काय करता, शिकवताना जेवढं शिकवलं जातं त्या दिवसापर्यंत लक्ष देता आणि पॅरेग्राफ तर दिला जाणार आहे ना, मग मी लिहू शकतो किंवा मी लिहू शकते. परंतु रॅपिड रीडिंगमध्ये स्थूल वाचनावर कुठलेही पॅरेग्राफ दिले जात नाहीत. यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिले जातात. त्यापैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात आणि मार्क्स असतात 6. यानंतरचा विभाग येतो व्याकरण कृती. आता यावर 8 मार्काचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. हा कुठे प्रश्न चौथा अ. आता हे 8 मार्काचे कसं आपण वर्गीकरण करणार आहोत, तर पहिला प्रश्न तुम्हाला विचारला जातो वाक्य प्रकार ओळखा.
2 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो. वाक्याचा प्रकार ओळखा. अगदी 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 सोपं आहे. जर असा प्रश्न एखादं वाक्य असेल आणि पुढे तुम्हाला प्रश्नचिन्ह म्हणजेच क्वेश्चन मार्क दिसतंय, सरळ डोळे बंद करून लिहायचं आहे. हे वाक्य कुठलं वाक्य आहे? प्रश्नार्थी वाक्य. हे मी सगळं तुम्हाला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. परंतु आता फक्त तुम्हाला हे 80 मार्काचा पेपर हा कसा असतो एवढंच या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे किंवा तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला जातो, वाक्य रूपांतर करा. एक वाक्य जे दिलेलं असतं त्यांना तुम्हाला काय करायचं असतं, जे तुम्हाला दिलं आहे की प्रश्नार्थी करा, उद्गारार्थी करा, त्याप्रमाणे ते वाक्य रूपांतर करून द्यायचं असतं. त्यानंतरचा जो प्रश्न आहे वाक्प्रचार, अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. यासाठी 4 मार्क तुम्हाला दिलेले असतात आणि 2 वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग अर्थासहित लिहायचा असतो. आहे ना सोपं? अतिशय सोपे. म्हणजे हे 8 मार्क तर मला असं वाटतं की आत्ताच तुम्ही लिहून ठेवा की तुम्हाला मिळाले. परंतु अजून एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, मिळाले म्हणजे आत्ताच नाही, त्यासाठी काय करावं लागणार आहे? प्रयत्न, सुरुवातीपासून अभ्यास. नाहीतर तुम्ही म्हणाल की चला मिळाले 8 मार्क, असं होत नाही. यानंतर प्रश्न चौथा आ हा जो आहे त्यामध्ये व्याकरण कृतीचा आहे, भाषिक कृती असते. त्यावर शब्दसंपत्ती, लेखन नियम, विरामचिन्ह हे प्रश्न विचारले जातात. अतिशय सोपे असे हे प्रश्न असतात. मी हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. शब्दसंपत्तीमध्ये समानार्थी, विरोधी हे प्रश्न विचारले जातात. अक्षरशः जे हे देखील 8 मार्क आहेत, हे तुम्हाला मिळतात आणि विद्यार्थ्यांना हे मार्क मिळतात. पूर्ण व्याकरणामध्ये तुम्हाला 8 आणि 8 हे 16 मार्क जर तुम्ही व्यवस्थित प्रश्न सोडवलेत तर तुम्हाला मिळालेच म्हणून समजा. परंतु आत्तापासून हस्ताक्षर चांगलं काढण्याचा प्रयत्न करा. व्याकरणामध्ये जर तुमच्या शुद्ध लेखनात चुका झाल्या तर मात्र तुम्हाला मार्क दिले जात नाहीत. त्यामुळे डे 1 म्हणजे आज जूनची 9 तारीख आहे. मला असं वाटतं जर आजपासून तुम्ही सुरुवात केली तर मी तुम्हाला सांगते 80 मार्कापैकी तुम्हाला 70 मार्क, कारण 70च्या पुढे म्हणजे आम्ही पेपर तपासताना देखील खूप व्यवस्थित म्हणजे काही विद्यार्थी जे आहेत की त्यांना मार्क देतो, विचार करतो की यांनी छान पेपर लिहिलेला आहे. तुम्हाला वाटत असेल की तुम्हालाही असेच मार्क मिळावेत तर आत्तापासून अभ्यास करायला सुरुवात करायलाच हवी. बरं, आता येतोय आपण उपयोजित लेखन. आता यावर तुम्हाला किती मार्काचा प्रश्न विचारला जाणार आहे तर बघा, प्रश्न 5वा येतो. त्यामध्ये हा जो प्रश्न असतो त्यावर तुम्हाला पत्रलेखन किंवा सारांश लेखन, पत्रलेखन किंवा सारांश लेखन. आता पत्रलेखनासाठी तुम्हाला ऑलरेडी एक टॉपिक तिकडे दिलेला आहे, विषय दिलेला असतो. जर तुम्ही व्यवस्थित ते पत्रलेखन सोडवलं तर तुमचे आरामात तुम्हाला 5 पैकी मार्क्स मिळालेच पाहिजेत, मिळतातच. आता इथे किंवा हा प्रश्न विचारला आहे त्यासाठी सारांश आहे. हे जे सारांश समरी रायटिंग तुम्हाला लिहायचं असतं हे तुम्ही प्रश्न पहिला या प्रश्नावर जो अपठित उतारा असतो, जो बाहेरून तुम्हाला पॅसेज दिलेला आहे त्यावरचं तुम्हाला सारांश लेखन लिहायचं असतो आणि यासाठी तुम्हाला मार्क्स असतात 6. जर सारांश लेखन देखील तुम्ही व्यवस्थित लिहिलं 5 मार्क तुम्हाला मिळवू शकतात. परंतु सारांश लेखन हे स्वतःच्या शब्दात लिहायचा प्रयत्न करावा. प्रश्न 5वा आ यामध्ये 3 कृती असतात. त्यापैकी कोणत्याही 2 कृती, 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. आता हे कोणते 3 प्रश्न आहेत? जाहिरात लेखन, येस करेक्ट. खूप आवडीचा विषय आहे ना तुमचा जाहिरात लेखन. आणि त्यावेळी प्रत्येक वेळी हा प्रश्न असतो,
कशी काढायची, पेनने लिहिलं तर चालतं का, हे सगळे इन्स्ट्रक्शन तुम्हाला शिकवताना दिले जाणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला हे व्हिडिओ हवे असतील तर कमेंटमध्ये मला लिहून पाठवा, तसेही मी व्हिडिओ बनवणारच आहे. त्यानंतरचा प्रश्न असतो बातमी लेखन आणि तिसरा प्रश्न कथालेखन. तुम्हाला आवडतील त्या 2 विषयावर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं असतं. तुम्ही जाहिरात लिहा, बातमी लिहा, कथा लिहा. या 3पैकी कोणतेही 2 प्रश्न व्यवस्थित सोडवा. फक्त लिहायचे म्हणून 3ही प्रश्न काही वेळेला तुम्ही लिहिता आणि एकही प्रश्न बरोबर सोडवलेला नसतो. असं न करता कोणतेही 2 टॉपिक अगदी व्यवस्थित सोडविण्याचा प्रयत्न करा. आता यासाठी किती मार्क तुम्हाला मिळणार आहेत? करेक्ट, 10. मग 10पैकी तुम्ही 8 मार्क आरामात मिळवू शकता जर तुम्ही आज 9 जून आहे, आजपासून अभ्यास करायला सुरुवात केली तर. मला माहिती आहे तुम्ही करणार, तुम्ही हुशार आहात, तुम्ही सगळेजण आजपासून ही सुरुवात करणार आहात. आता जो शेवटचा आपला प्रश्न आहे, प्रश्न 5व्यामधला ई, पत्रलेखन. या पत्रलेखनामध्ये 3 कृती असतात. त्यापैकी एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो. एका विषयावर तुम्हाला निबंध लिहायचा असतो आणि 8 मार्क त्यासाठी तुम्हाला मिळतात. म्हणजे प्रश्न 5व्यासाठी तुम्हाला एकूण 24 मार्क मिळतात. म्हणजे 24पैकी तुम्हाला मार्क मिळू शकतात. आणि मला असं वाटतं हा आपला झाला आहे 80 मार्काच्या पेपरचं सगळं जे थोडक्यात वर्गीकरण आहे ते. याचंच परत एकदा थोडक्यात इथे दिलेलं आहे. कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. गद्य विभाग, पठित, अपठित. जे मी सांगितलं, पठित उतारे 2 येतात, अपठित म्हणजे बाहेरून 1 विचारला जातो. पद्य विभागामध्ये पठित म्हणजे दोन्ही कविता, हे जे प्रश्न विचारले जातात हे पुस्तकातूनच विचारले जातात. आणि आपलं जे 10वीचं अक्षर भारती जे पुस्तक आहे, इतके छान म्हणजे मनाला स्पर्श करून जाणाऱ्या कविता आहेत. त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतं बाळांनो. जे लेसन आहेत तुम्हाला इन फ्युचर तुमच्या भविष्यामध्ये देखील त्याचा उपयोग करता येणार आहे. परंतु त्यासाठी आत्तापासून अभ्यास करायला हवा आहे आणि आवडीने वाचा. भाषा जेव्हा आपण शिकतो फक्त मार्क्स मिळवण्यासाठीच शिकू नका. त्यातून तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात येतील, आपण काय याचा उपयोग आपल्या इन फ्युचर आपल्या भविष्यासाठी कसा करू शकतो, हे नक्कीच याचा विचार तुम्ही अभ्यास करताना करायचा आहे. स्थूल वाचन म्हणजेच रॅपिड रीडिंग 6 मार्काचा प्रश्न. भाषा अभ्यास म्हणजेच व्याकरणावर तुम्हाला 16 मार्काचा प्रश्न विचारलेला आहेत. उपयोजित लेखन 24 मार्क. मला असं वाटतं नक्कीच तुम्हाला हे थोडक्यात समजलं असणार आहे आणि तुम्ही आत्तापासून अभ्यास करालच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. मी वाट बघेन तुमच्या कमेंटची. आणि खरंच आपण सुरुवात करू एकेका टॉपिकची, एकेका पाठाची आणि प्रत्येक प्रश्न तुमचे सोडविण्याचा प्रयत्न करेन. मी तुम्हाला सांगते तुम्हाला 80पैकी चांगले गुण मिळतील. फक्त अभ्यास करणं हे तुमच्या हातात आहे. आणि यासाठी जूनमध्ये केलेली मेहनत हीच तुमच्या मार्चमधल्या यशाचा पाया असणार आहे. जूनमध्ये आत्तापासून तुम्ही अभ्यास करा. जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं, आत्तापासून अभ्यास करा. मराठी विषयाचा अभ्यास जेव्हा तुम्ही करताय हा विचार करू नका, मराठी विषय आहे मी कशाला वाचू. यासाठी अजून एक उदाहरण तुम्हाला देते. एक डॉक्टर, अगदी नामांकित डॉक्टर, त्यांनी मराठी कसं बोलायचं, आता डॉक्टर आहेत ते काय म्हणतील, मी इंग्लिशमध्ये बोलणार आहे, मी हिंदीमध्ये बोलणार आहे. पण जेव्हा आपल्याला
आपल्या पेशंटसोबत, म्हणजे त्या डॉक्टरांना वाटत होतं, लेडी डॉक्टर होत्या त्या, आणि मी त्यांना विचारलं का तुम्हाला मराठी शिकायचं आहे. त्यांचे मी लेक्चर घेतलेले आहे, त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मराठी बोलावं कसं का, कारण मी पेशंटसोबत जास्त आपुलकी जवळीक साधू शकेन, आणि यासाठी त्यांनी मराठी शिकण्याचा अट्टहास धरला आणि आता त्या उत्तम मराठी बोलू शकतात. तुम्हाला माहिती आहे, दुकानदार 12-12, 13-13 भाषा त्यांना येत असतात. का बरं? थोडा विचार करा. मग तुम्ही असं कसं म्हणू शकता की मला तर मी फक्त माझं मॅथ्स चांगलं आहे, असायलाच हवं, किंवा मला हिस्ट्री आवडतं. व्हेरी गुड, खूप चांगली गोष्ट आहे. परंतु कोणत्याही विषयाला की हा अभ्यास मी नंतर करेन असं म्हणून चालू नका. आत्तापासून अभ्यास करा आणि तुम्ही करणारच. ऑल दी बेस्ट. थँक्यू.